अध्याय दुसरा. कोण कोठून आलो. श्री गणेशाय नमः. या अध्यायाच्या प्रारंभीच रचनाकार हे उपासकांना अशी ग्वाही देतात की जे भक्त काही इच्छा मनात धरून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या मनोकामनेची स्वामी पूर्ती करतात. जे निष्काम भक्ती करतात त्यांना स्वामी कृपेने मोक्ष मुक्तीचा लाभ मिळतो. श्री स्वामी समर्थ दत्तावतारी सिद्ध पुरुष त्यांचा थेट संबंध हा श्री दत्तात्रयांच्या दुसऱ्या सरस्वती अवताराशी लागतो. दुसऱ्या सरस्वतींनी आपल्या अवताराची समाप्ती कर्दळीवनात जाऊन केली तर स्वामी हे तिथूनच प्रगट झाले. एकदा स्वामी हे राचप्पा मोदी यांच्या घरात असताना त्यांना भेटायला त्यांच्या दर्शनाला एक कलकत्त्याचा साहेब आला. त्याने विचारलेला, महाराज आपण कोण, कोठून आलात, या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज त्यास म्हणाले की आम्ही कर्दळी वनातून बाहेर पडलो. आम्ही कलकत्ता, हरिद्वार, केदारनाथ, गोदातीर हे पाहत पाहत हैदराबाद इथे आलो. पुढे मंगळवेढ्यास मुक्काम केला. नंतर पंढरी, भूवैकुंठ नगरी पाहिली. सोलापुरास आलो आणि तिथून थेट इथे अक्कलकोटास आलो. स्वामी या मंगळवेढ्यात जवळजवळ एक तप वास्तव्य करून होते, पण ते लोक संपर्कापासून दूर राहत. त्यांच्या बाह्य रूपावरून आणि वर्तनावरून ते लोकांना वेडे वाटत, म्हणून लोक त्यांना वेडा बुवा असे संबोधित. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. दुसरे सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे, धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी येतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजवेशी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्याचं शब्दप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, कुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासे प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वैष्ठित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशीचाचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणती एके हारी, दोघांनी बैसविनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांचे वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख्य करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाक प्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले माहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आम्ही आहोत, ऐसे आमचे सकल वृत्त गेले उठून उभयता. ऐकून या ऐशिवाणी उभयता संतोषले मने, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्षे व्यंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती, परित्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आली या कच्वित गलिच्छ जागी बैठती. कोणी काही आणून देती, तोची महाराज बक्षिती, क्षणैक राहुनी मागती, अरण्यात जाती उठून. वेडापुवा तयाप्रती गावातील लोक म्हणतील अज्ञानी, कोणीही अज्ञानी नेणती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळे जे शंकर, तेव्हा तयांचा अवतारा सोलापुरी जाहला. ते जाणून अंतरखुण स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येती दिगंबर, लीला विग्रह येती वर्य, कमरेवरील ठेवून कर दर्शन तेती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करून श्रवणदार, प्रार्थना करा श्रोते हो. तुम्हा नसावा तेथे विट, सदा सर्वदा सेवावे आकंठ, बहुभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे. श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढवा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासका सद्गुरूंच्या कृपेचा लाभ होईल.
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही ना नेई तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगासी भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.